तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची किंमत 1 रुपया ठेवली नाही. अमोल कोल्हे. भाजप सरकारने सर्वसामान्य लोकांचा विश्वासघात केला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. त्यांनी महागाई कमी करण्यासाठी गेल्या वेळी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचा विश्वासघात करून सर्वसामान्य माणसाची 1 रुपया किंमत देखील ठेवली नाही. कोरेगाव मतदारसंघात 20% जादा दराने टेंडर येत असते. त्यामुळे याही वेळी पैशाचा महापूर येईल, परंतु त्याला बळी पडू नका, असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हणाले. खेड तालुका कोरेगाव येथे शिवस्वराज्य यात्रा कार्यक्रम प्रसंगी जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, प्रभाकर घारगे, सुनील माने, मेहबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगाव तालुक्याचं नेतृत्व शंकरराव अण्णा, शालनताई पाटील यांनी केलं. त्यांनी विचाराचं राजकारण केलं, परंतु आताच्या आमदाराने सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात करून पदाचा गैरवापर करत कार्यकर्त्यांना दम देण्याचे काम करत आहेत. या मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून कीड लागली आहे, परंतु माझ्या कार्यकर्त्यांना जर दम दिला तर माझ्याशी गाठ आहे. धमकी देणाऱ्या कॉलेजचा मी हेडमास्तर आहे हे विसरू नये. आत्ताचे जे सरकार येणार आहे ते महाविकास आघाडीचं येणार आहे. जनतेने ठरवलं तर इतिहास घडेल. एक वेळ साध्या उत्तराई होण्यासाठी मी कमी पडणार नाही. पैशाने दबावाने लोक गेले, चांगलं झालं. त्यांच्यामुळे घनश्याम शिंदेसारखा सच्चा कार्यकर्ता कोरेगाव तालुक्याला मिळाला. तो भाषण करत नाही, परंतु बसून करेक्ट कार्यक्रम करतो. छत्रपती शिवाजी आपल्या सर्वांचं मनस्वी मनापासून सर्वांचा छत्रपती शिवप्रभूंच्या पुतळ्याचं खऱ्या अर्थानं अभिवादन केलं जात आहे. छत्रपतींचा आशीर्वाद शिवनेरीच्या पायथ्यातून घेतला आणि तोच प्रभू आणि टप्प्यात आणून कार्यक्रम करायचं ठरवलंय आणि बरोबर आता 6व्याच टप्प्यात आले, कार्यक्रम करायचा आहे. त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले. आपलं या ठिकाणी खेड नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. माजी आमदार आदरणीय प्रभाकरजी घारगे साहेब यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय तरुण मित्रमंडळ खेड